जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। कारंजा घाटगे तालुक्यामध्ये बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश। महिला व बाल विकास विभागाच्या समन्वयानं कारंजा तालुक्यात 2 अल्पवयीन बहिणींचे बालविवाह थांबवण्यात प्रशासनाला यश आलंय। ही कारवाई सिंदी विहिरी ग्रामपंचायतीच्या हद्दीत करण्यात आलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार एका शेतात राहणाऱ्या कुटुंबातील 14 व 15 वर्षाच्या 2 सख्ख्या बहिणींचा विवाह आयोजित करण्यात आला होता। या संदर्भातील गोपनीय माहिती चाइल्ड हेल्पलाईनचे जिल्हा समन्वयक आशिष मोडके यांना मिळाली। माहिती मिळताच खातर जमा करून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तृप्ती चव्हाण यांना कळवले। तृप्ती चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रल्हाद मदन, पोलीस स्टेशन कारंजा घाटगे यांच्या समन्वयाने पथकाने घटनास्थळी धडक देत तातडीने प्रतिबंधात्मक कारवाई केली। यावेळी ग्रामपंचायत सिंदी विहिरीचे अधिकारी व कर्मचारी तसेच बालविवाह प्रतिबंधक अधिकारी सचिन शिंदे यांच्या उपस्थितीत पालकांकडून विवाह न करण्याबाबत लेखी हमी घेण्यात आलेली आहे। ही कारवाई जिल्हा बाल संरक्षण अधिकारी महेश कांबडी, चाइल्ड हेल्पलाईनचे जिल्हा प्रकल्प समन्वयक आशिष मोडक आणि संरक्षण अधिकारी नितीन जुगणाके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे। तसेच पोलीस कर्मचारी, चाइल्ड हेल्पलाईन समुपदेशक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी सक्रिय सहभाग नोंदवलाय। प्रशासनाने पालकांना आवाहन केलंय की बालविवाह करून मुलांचे भविष्य धोक्यात घालू नये। बालविवाह आढळल्यास तात्काळ चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 वर संपर्क साधावा, असं आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तृप्ती चव्हाण यांनी केलंय। भूषण वानखेडे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।